जरांगे पाटलांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिलाय। मात्र मराठा आरक्षणावर केंद्र सरकारनं लक्ष घालून 50% आरक्षणाची मर्यादा उठवावी असं विरोधकांचं म्हणणं आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। 50% पेक्षा त्यांनी अधिक वाढवून घ्या, वाढवून घेऊन तुम्ही घेऊन घ्या। मोदी साहेबांना याच्यात आणि अमित शाह साहेबांना याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे। मराठा आरक्षणावर केंद्र सरकारनं तोडगा काढावा आणि त्यासाठी आरक्षणाची 50%ची मर्यादा हटवावी असं विरोधकांचं म्हणणं आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्याही ओबीसी असतील किंवा इतर समाज असतील, आदिवासी असतील, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी आणि ते करणं केंद्र सरकारच्याच हातामध्ये आहे। पण नरेंद्र मोदी प्रचारामध्ये तिथे गुंतलेले आहेत। अमित शाह छत्तीसगड पासून मिझोरामपर्यंत फिरतायत आणि महाराष्ट्र पेटलाय। प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी निदान बोललं तरी पाहिजे, तर तेही बोलायला वेळ नाही। सरकारही म्हणतंय की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार आणि विरोधकही म्हणताय की मराठ्यांना आरक्षण द्या पण इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता। शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देणार। भाजपा म्हणते की मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसींच्या कोट्यातून नाही। अजित पवार गटाचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण द्या मात्र इतरांच्या कोट्यातून नको। ठाकरेंची शिवसेना म्हणतेय की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, तर काँग्रेस 50%ची मर्यादा हटवून आरक्षण द्या अशी मागणी करत आहे। तर शरद पवार गट देखील 50%ची मर्यादा हटवण्याची मागणी करतोय। म्हणजेच विरोधकांचा सूर आरक्षणाची 50%ची मर्यादा हटवण्याचा आहे आणि सरसकट कुणबी दाखल्यांना विरोध करणाऱ्या ओबीसी महासंघाचंही नेमकं तेच म्हणणं आहे। जरांगे पाटलाला आज सुद्धा मी विनंती करतो की त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा जास्त विचार न करता सर्वोच्च न्यायालयाने जी 50%ची अट घातलेली आहे ती अट रद्द करण्याकरता त्यांनी मागणी करावी। आम्ही संपूर्ण ओबीसी त्यांच्यासोबत राहू। एखाद्या कुठल्याही जातीला फटकन उचलून कुठल्या कॅटेगरीमध्ये समावेश करता येत नाही, त्याची पद्धत आहे। राहिला विषय 50%मध्ये, तर 50%पेक्षा त्यांनी अधिक वाढवून घ्या, वाढवून घेऊन तुम्ही घेऊन घ्या। 50%च्या आत द्यावं म्हणतात। नाही, 50%ला आत देण्याचं मला वाटतं की कुठल्याही कायद्यात बसत नाही, नियमात बसत नाही। तर म्हणताय का की आम्ही सरकारमध्ये असताना देऊ शकलो नाही, आम्ही माफी मागतो, क्षमा मागतो? त्यांचा एकच स्टेटमेंट, वो भूल जाओ, बस तुम्ही द्या। तर द्यायला एकनाथ शिंदेजी तयार आहे, देवेंद्रजी तयार आहे। मागच्या 5 वर्षामध्ये आपण दिलं, कोर्टामध्ये याच लोकांनी सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही, हायकोर्टात टिकलं होतं। मग आता ते नवीन नवीन सुरू करतात काहीतरी की आता असं करायचं की कायदा आम्ही बदलवू। मग कायदा बदलवू तर राहुल गांधीजी एवढ्या विषयावर बोलताना कधी जाऊन निवेदन दिलं का त्यांनी? संसदेमध्ये प्रश्न मांडलात का? मग मात्र केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून 50% आरक्षणाची मर्यादा हटवता येते का, यावरूनही घटना तज्ञांमध्ये मतमतांतर आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी सुरू आहे असं म्हणतात। त्या अधिवेशनाचा विशेष फायदा होणार नाही, पण केंद्र सरकारने जर पुढाकार घेतला आणि संसदेमध्ये जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात घटनात्मक बदल करून तशी सुधारणा करणारा कायदा केला तरच आरक्षणाचा मुद्दा कायमस्वरूपी सुटू शकतो। तर देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी, अमित शाह यांना सांगून संसदेच्या मार्फत एखादा नवीन कायदा आणला तरच याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल। 50%च्या वर वाढवा असं जे लोक म्हणतायत तर ते वाढवता येणार नाही। याचं कारण असं की घटना समितीमध्ये आंबेडकरांनी अत्यंत क्लिअर शब्दात 30 नोव्हेंबर 1948ला सांगितलं होतं की समानतेचा अधिकार जो आहे तो अधिकार आहे आणि आरक्षण हा त्याचा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण 50%पेक्षा जास्त देता येणार नाही। हाच निर्णय इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी उचलून धरला। त्यामुळे ही काळ्या दगडावरची रेष आहे की 50%च्या वर नेता येणार नाही आणि बेसिक स्ट्रक्चरचा भाग घटना दुरुस्तीने बदलता येत नाही। आता देशात एकूण किती आरक्षण आहे ते पाहूया। अनुसूचित जाती म्हणजेच एससींना 15% आरक्षण, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटींना 7.5% आरक्षण, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसींना 27% आरक्षण आहे।
हे एकूण आरक्षण होतं 49.50%. मात्र 2019ला मोदी सरकारनं सवर्णांना अर्थात आर्थिक मागासांसाठी 10% आरक्षण दिलं. म्हणजेच एकूण आरक्षण आता 50%हून 60%वर गेलंय. त्यामुळे केंद्र सरकारनंच 50% आरक्षणाची मर्यादा तोडली असं बोललं जात आहे. आणि सुप्रीम कोर्टानंही या EWSच्या 10% आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं. मात्र सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना केंद्र सरकारकडून तत्कालीन महाधिवक्ते के वेणुगोपाल यांनी म्हटलंय की 50% आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारनं ओलांडलेली नाही. 1992 मध्ये सुप्रीम कोर्टानंच फैसला सुनावला की 50%हून अधिक आरक्षण देता येणार नाही, कारण 50% जागा सर्वसामान्य जनतेसाठी असाव्या. 10% EWS आरक्षणाव्यतिरिक्त 50%मध्ये येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. त्यामुळे मूळ 50% आरक्षणाला धक्का लागत नाही. अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ओपन कॅटेगरीमधीलच आर्थिक कमजोर लोकांचा या 10% आरक्षणात समावेश आहे. ओपन कॅटेगरीतलेच लोक असल्यामुळे 50%ची मर्यादा ओलांडलेली नाही किंवा घटनेच्या मूळ स्ट्रक्चरला देखील धक्का लागत नाही. तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने 9व्या परिशिष्टामध्ये रिझर्वेशन दिलं होतं तसं रिझर्वेशन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात ते चॅलेंज झालं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की 67% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. आणि हा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच्या याच्या ज्युडिशियल कन्सिडरेशन खाली असल्याने याबाबत 9व्या परिशिष्टाप्रमाणे आणखी कुठल्या राज्याला विशेष आरक्षण देता येईल का या संदर्भात आज सांगता येणं कठीण आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये हा विषय आजही प्रलंबित आहे. आता मराठा आरक्षणाची जी 50%ची मर्यादा हटवण्याची मागणी होतीये त्यावर केंद्र सरकारचं म्हणणं काय किंवा काय पावलं उचलली जातात हे कळेलच. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.